राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। कुंडलिक वरदे हरि विठ्ठल, श्री गुरु ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। ब्रह्मनिष्ठ गुरुवर्य रंगनाथ महाराज की जय। श्री विनायकं गुरुर्नौमि साखरे नाम विश्रुतम्, येषां चरण सान्निध्यात् जीवा मुक्ता भवन्ति। साखरे वंश विख्यातं ज्ञानदान परायणं, विनायकं गुरुर्वन्दे भवबन्धै मुक्तये। श्रीरंगनाथं गुरुराजवर्यं मुमुक्षूणां ज्ञानदाने कदक्षं, प्रभावते क्षेत्रनिवासिनं नमामि वेदान्तविदामोरिष्टं। पुण्डलीकवरदे हरिविठ्ठल, श्री गुरु ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जो आनंद सत्य प्रकाश, विभू आणि आधार नाम रूपास, बुद्धी न जाणे आणि जाणे हि त्यास, तो अपार शुद्ध परमात्मा मीची आशे। माझे अपार स्वरूप समुद्रावरती, जणू तरंग ब्रह्मा विष्णू महेश गणपती, सूर्य चंद्र वरुण यम मिरविती, देवी कुबेर ही तैशची। जो सर्वज्ञानी दयाघन, मुनी हृदयी ज्याचे करीती ध्यान, त्याचे बुद्धी उपाधी करुण, मिथ्या भान मजची माझी होतसे। ज्याच्या अज्ञाने भाषे जगत, जसा दोरीवरी सर्प दिसत, परी दोई ठाई ना सर्प जगत, ते स्वतंत्राने स्वयं ब्रह्म मीची असे। सदैव निष्काम, बोध प्राप्ती कारणे भजावा राम, तो मीची आहे आत्माप्त काम। तरी नमन कवना करावे म्या, जयांचे केले स्मरण, सकळ विद्येचे होय अधिकरण। तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे, हे नमस्कारोनी आता। चला, विचार सागर तरंग चौथा, परिच्छेद 23वा। जगत ध्यासाचा द्रष्टा कोण, याविषयी शंका आणि समाधान। या अगोदर आपण असं पाहिलं, आधार आणि अधिष्ठान यातील भेद, यामध्ये काही गोष्टी सांगायच्या राहिल्या होत्या, त्या आपण पूर्वसूत्रामध्ये घेऊ। शिष्याला शंका अशी झाली होती की महाराज, या अपार जगताची ज्या अविद्येमुळे प्रतीती होते, ती जगतास आधार कोण, त्या जगतास आधार कोण हे कृपा करून सांगा। म्हणजेच या जगाची जी प्रतीती होते ही अविद्यामुळे होते,
मग या जगताला आधार कोण आहे, त्याला अधिष्ठान कळालं, पण याला आधार कोण आहे ते कळालं नाही. आता या ठिकाणी त्याला ही शंका का झाली, तर ही त्याला नवीनच शंका या ठिकाणी उत्पन्न झालेली दाखवलेली आहे. कारण आधार हा विषय या ठिकाणी नवीन निघाला आहे. मग आधार कशाला म्हणतात? कारण अधिष्ठान जे चैतन्य आहे त्या चैतन्याचे दोन स्वरूप आहेत. एक सामान्य स्वरूप आहे आणि एक विशेष स्वरूप आहे. जसं रज्जूच्या ठिकाणी सामान्य स्वरूपही आहे आणि विशेष स्वरूपही आहे. मग ही रज्जू विशेष स्वरूपानं कधी होते आणि सामान्य स्वरूपानं कधी असते? ज्या काली अंतःकरणाची वृत्ती ही दोरीपर्यंत जाते, पण त्या ठिकाणी मंद अंधकार जर असेल तर दोरीचं ज्ञान पूर्ण होत नाही. पण इथं काहीतरी पडलेलं आहे असं ज्यावेळेस ज्ञान होतं ते दोरीचं सामान्य स्वरूप, ते दोरीचं सामान्य स्वरूप म्हणावं. आणि ज्यावेळेस त्या दोरीचं विशेष ज्ञान होतं, त्या दोरीचं विशेष रूपानं ज्ञान होतं, त्यावेळेस त्या दोरीचं विशेष स्वरूप म्हणजे मंद अंधकारामुळं तिचं सामान्य स्वरूप आणि प्रकाश भेटला की विशेष स्वरूप. आता हे दोरीचं सामान्य आणि विशेषीकरण हे जे दोन तिचे प्रकार व्हायलेत, सामान्य विशेष. आता हे सामान्य विशेष कशामुळे व्हायलेत? दोरीच्या अज्ञानामुळेच व्हायलेत. कशामुळे व्हायलेत? दोरीचं अज्ञान झालं की ती सामान्य स्वरूपानं राहिली, म्हणजे तिचं सामान्य ज्ञान राहिले. काहीतरी पडलंय याचा अर्थ काहीतरी तिथं ज्ञान व्हायलंय, पण कशाचं व्हायलंय हे काय मात्र मिळ लागा ना. एक नंबरवर लावा त्याला इकडच्या. जसं दोरीमध्ये दोन रूपे उत्पन्न व्हायली, एक सामान्य रूप आणि विशेष रूप, तसंच त्या रूपानं सामान्य रूपानं आणि विशेष रूपानं काय व्हायलंय? तर सामान्य स्वरूपाचं दोरीचं ज्ञान असलं की त्या दोरीवरच सर्पाची उत्पत्ती व्हायली, दोरीवरच, आणि त्या सर्पाचं ज्ञान व्हायले, म्हणजे सर्पाची उत्पत्ती व्हायली, हे का नाही? आणि मग त्या दोरीचं विशेष ज्ञान झालं की त्या सर्पाची आणि त्याच्या ज्ञानाची निवृत्ती व्हायली. मग विशेष ज्ञानामध्ये निवृत्ती आहे आणि सामान्य ज्ञानामध्ये उत्पत्ती. मग त्या रज्जू आणि सर्पाला, रज्जूच्या सर्पाला, रज्जूवर उत्पन्न झालेल्या सर्पाला आणि त्याच्या ज्ञानाला अधिष्ठान काय मानायचं? दृष्टांतामधलाच आहे ना हा खेळ. रज्जूच अधिष्ठान आहे, कारण तिच्याच अज्ञानामुळे काय व्हायले? सर्पाची प्रतीती यायली, है का नाही? आणि हाच दृष्टांत जर आपण सिद्धांताला लावला तर हे जगत भान का व्हालंय? जगताची आपल्याला प्रतीती काय आली? तर आत्म्याच्या अज्ञानामुळे यायली. मग आत्म्याचं अज्ञान हे त्याचं सामान्य स्वरूप मानायचं. हे त्याचं काय आहे? सामान्य स्वरूप, सामान्य ज्ञान मानावंच लागेल आत्म्याचं. आणि ज्यावेळेस आत्मस्वरूपाचं ज्ञान होईल त्यावेळेस
जगत जगत रूपानं दिसेल का? आत्म्याच्या ज्ञानानं जगतरूपी भ्रम नष्ट होतो. जसा दोरीच्या ज्ञानानं सर्पाचा भ्रम निवृत्त झाला, तसा आत्मज्ञानानं जगताचा भ्रम निवृत्त होतो. मग हे जसं नियम सांगितले, तर दोरीच्या दोन स्वरूपाचा विचार केला, तसा आत्म्याच्याही दोन स्वरूपाचा विचार केला, सामान्य आणि विशेष. मग आत्म्याला सामान्य स्वरूप ते कोणतं आणि विशेष स्वरूप ते कोणतं? विशेष स्वरूप जे आहे ते त्याचं हे विशेषामध्ये येणं, उपाधीनं युक्त असणं, ते त्याचं विशेष स्वरूप. आणि उपाधीचा बाध झाला म्हणजे त्याचं ज्ञान झालं की उपाधीचा बाध होणार, मग त्या उपाधीचं सामान्य स्वरूप राहणार आणि त्याचं सामान्य होणार. उपाधी सामान्य झाली की त्याचं सामान्य ज्ञान, उपाधी विशेष झाली की त्याचं विशेष ज्ञान. कारण सगळा कशावर खेळ चालू आहे? उपाधीवर चालू आहे का नाही? मोठ्याला अक्षर दिसणारा चष्मा घातला की मोठ्याला अक्षर दिसतंय, लहानाला अक्षर दिसणारा चष्मा घातला की लहानाला दिसतंय. हे कशामुळे लहानाला मोठ्याला आहे का नाही? मग आत्म्याचं सामान्य स्वरूप हे निर्गुण आहे. आत्म्याचं सामान्य स्वरूप कसं आहे? निर्गुण आहे. आणि विशेष स्वरूप सगुण आहे. मग आता आपल्यामध्ये आत्मा सामान्य रूपानं आहे का विशेष रूपानं आहे? हे का नाही? कारण आपल्याला कळायलंय म्हणजे आपण विशेष भावाला आलोत, हे का नाही? उपाधीनं युक्त आहोत. आता अंतःकरणाच्या योगानं आपल्याला ज्ञान व्हायले का नाही? मग अंतःकरण आहे म्हणून आपण विशेषाला आलो. आत्मरूपच आहेत, पण आपल्या आत्म्याचा आता स्वभाव कसा आहे? विशेष रूप आहे. मग आता आपण विशेष रूपानं आहोत आणि या अगोदर आपण कसे होतो? सामान्य स्वरूप होतो. म्हणजे उपाधी भेटली की विशेष स्वरूपाला प्राप्त होतंय, हे का नाही? मग विशेष स्वरूपाला आपण आलोत ना, मग विशेष स्वरूपाचं ज्यावेळेस वास्तव्य असतं, अस्तित्व असतं, त्यावेळेस अज्ञान निवृत्त होतं ना हो. मग आपल्या ठिकाणी अज्ञान का म्हणून? अज्ञानाची तर निवृत्ती व्हायला पाहिजे ना. पण निवृत्ती कोण करून घ्याले? जसे जन्माला आले तशाला तसेच आहेत. त्याच्यात त्यांनी ते प्रकाश घेतला नाही ना. जसं रज्जूचं ज्ञान होण्यासाठी प्रकाशाची आवश्यकता असते, तसं आत्मस्वरूपाचं ज्ञान होण्यासाठी ज्ञान प्रकाशाची गरज लागते. मग ज्ञान काय करतंय? अज्ञानाची निवृत्ती करते, हे का नाही? मग ह्या ज्ञानाला कोणचं ज्ञान म्हणावं? वृत्ती ज्ञान म्हणायचं. मग वृत्ती ज्ञान काय करतंय? अज्ञानाची निवृत्ती करतंय. आणि वृत्ती ज्ञान ते अंतःकरणाची जे अज्ञान आहे, अंतःकरणाची वृत्ती काय करते? तिचं कार्य काय आहे? अज्ञानाचं आवरण निवृत्त करणं, है का नाही? मग ते वृत्ती ज्ञान काय करतंय? अज्ञानाची निवृत्ती करतंय. मग त्या अज्ञानाची निवृत्ती झाली कशानं? वृत्ती ज्ञानानं. कारण वृत्ती ज्ञान हे कसं आहे? विशेष आहे. वृत्तीमध्ये चैतन्य येणं म्हणजे, हे का नाही? आणि मग ते वृत्ती काय करते? त्या अज्ञानाला निवृत्त करते. मग ते अज्ञान निवृत्त झालं, ज्ञानानं काय होतंय? अज्ञानाची निवृत्ती होते. मग जे अज्ञान आहे का, ते अज्ञान ह्या ज्ञानानं, वृत्ती ज्ञानाने निवृत्त होतंय. आणि ते ज्ञान, अज्ञान निवृत्त झालं की तेही त्याच्याबरोबर जातंय, तेही राहत नाही तिथं. अहो एकदा निवृत्त केलं
तर त्या ठिकाणी त्या ज्ञानाचा काय उपयोग आहे का? बॅटरीनं आपण एखादी वस्तू जाणली आणि हातात घेतली, पुन्हा बॅटरी दाबायची गरज आहे का त्या वस्तूवर? तसं हे वृत्ती ज्ञान काय करतंय? अज्ञानाची निवृत्ती करतंय आणि त्याच्याबरोबर तेही निवृत्त होतंय. मग अज्ञानाच्या निवृत्तीमध्ये मुमुक्षुला स्वरूपाचं ज्ञान होतंय. प्रतिबंध कशाचे होते? आवरणाचाच होता, फक्त आत्म्यावर आलेला अज्ञानाचं आवरण. त्या आवरणाची निवृत्ती केली की मग त्याला स्वरूपाचं ज्ञान. मग त्यावेळेस त्याला त्या आत्म्याचे जे दोन अज्ञान होते, दोन लक्षणाचे, कारण आत्मा कसा आहे? सच्चिदानंद रूपानं आहे. मग सच्चिदानंद रूपानं असणारा आत्मा, त्याच्यातलं त्याचं सामान्य स्वरूप जे आहे आत्म्याचं, ते सतरूप आहे. सामान्य स्वरूप सतरूप आहे. आणि चिद आणि आनंद हे जे दोन लक्षण आहेत, हे विशेष स्वरूप आहेत. आणि त्याच दोन विशेष स्वरूपाचं ज्ञान त्याला होतं. आणि त्याचं ज्ञान झालं की त्याला आनंद होतो, कारण आत्मा आनंद रूप आहे. ज्ञान झालं की आनंद होतच, कारण ते आनंदच आहे. ते जीभवर जिलबी ठेवली तर गोड लागणारच. तसं वृत्ती जर त्या आत्म्याला जर जाणू लागली तर आत्मा हा आनंद स्वरूप आहे. आणि मग ती वृत्ती आत्माकार झाली की मग त्या ठिकाणी त्या वृत्तीमध्ये आनंदाची उत्पत्ती होते. कारण आत्मा तो जाणायला जी झाली तो आनंद रूप आहे म्हणून. आणि त्याचं त्या दोन लक्षणानं युक्त, त्या दोन लक्षणानं युक्त जर त्याची वृत्ती झाली तर ती वृत्तीच काय होते? आत्माकार होते. कारण वृत्तीचा स्वभाव कसा आहे? जे पदार्थ पाहिला ते तत्स्वरूप होणं, त्याच्या आकाराचं होणं. मग वृत्ती काय होते? आत्मकारच होती. म्हणजे तो ज्ञानाकार होतो, म्हणजे तो ज्ञानी होतो. त्याला आत्मज्ञानी म्हणतात. वृत्ती ज्ञानी नाही तो. त्यावेळेस तो कोण झाला? हा, वृत्ती ज्ञानी होता त्यावेळेस त्यानं अज्ञान निवृत्ती केली, हे की नाही? मग आता तो मुमुक्षु राहिला का? आत्मज्ञान झाल्यावर मग तो मुक्त झाला. त्याच्या ठिकाणी जन्म मरण आहे का? आणि मग त्याच्या ठिकाणी जगत आहे का? आत्म्याच्या ठिकाणी, हे की नाही? मग आम्ही अगोदर तुला असं सांगतो की अजातवादामध्ये जगत नाहीच. गुरुजी काय म्हणले होते? बाबा रे, अजातवादामध्ये, अजातवादाच्या दृष्टीने जगत नाहीच. पण ही दृष्टी कोणाला येईल? जगत नाहीच अजातवादाची दृष्टी ही सहसा कोणाला झापत नाही. आणि मग ते अजातवाद कळत नाही म्हणून विवर्तवादाच्या दृष्टीने तुझ्या आत्माच्या जगतास आधार आणि अधिष्ठान आहे. आरंभी तू ब्रह्मरूपच आहेस असं आम्ही तुला सांगितलं होतं, पण ते तुला कळालं का? ग्रंथाच्या सुरुवातीला ज्यावेळेस ते तत्वदृष्टी, अदृष्टी आणि तर्कदृष्टी गुरुकडे गेले त्यावेळेसच सांगितलं होतं की तुम्ही ब्रह्मरूपच आहात आणि तुमच्या आत्म्याच्या ठिकाणी कालत्रयी संसार दुःख नाहीत, है की नाही? असं सांगितलं त्यावेळेस त्यांना समजलं नाही, कारण तो अजातवाद सांगितला होता. मग तो पटाना म्हणून आम्ही तुला विवर्तवाद सांगितला. मग आता या विवर्तवादामध्ये आधार ही कोण आहे? तुझा आत्माच आहे. आणि अधिष्ठान ही तुझा आत्माच आहे. असं जाणायला काय हरकत आहे का? जसं दोरी अधिष्ठान आहे आणि त्या दोरीवर अध्यस्त असणारे सर्प हा अध्यस्त आहे, है का नाही? मग ते अध्यस्त असणारा सर्प प्रतीला का आला?
अधिष्ठानाचं अज्ञान असल्यामुळं. तसंच तुझ्या आत्मस्वरूपाचं तुला अज्ञान असल्यामुळं त्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी तुला काय प्रतीतीला आलंय? जगत आलंय. मग ह्या जगताला आधार ही कोण आहे? तुझा आत्माच आहे. आणि अधिष्ठान हे कोण आहे? आत्माच आहे. मग असं सांगितल्यावर त्यानं हो हो म्हणाव. बरं झालं मला तुम्ही मागून अजून सांगितलं. याच्या आधी सांगितलं होतं मला तितकं कळालं नव्हतं, पण आता दुसून सांगितलंय आज. हो पण कळालं असं तो म्हणाव ना त्यानं. पण तो म्हणला महाराज तुम्ही हे जे सांगायलात ते बरोबर आहे, पण मला हिशोब बरोबर लागा नाही. कारण तुम्ही ज्या वेळेस रज्जू सर्पाचा दृष्टांत सांगता त्याच्यामध्ये मला 3 दिसायले. तर त्याच्यात किती दिसायले? तर कोण कोण? रज्जू आहे का नाही, आणि सर्प, आणि त्याला सर्पाला जाणणारा, हे 3 दिसायले. तर पण तुम्ही तर म्हणालात आता आधार ही तोच आहे आणि अधिष्ठान ही तोच आहे. मग या जगताला पाहणारा कोण? जगताचा द्रष्टा कोण? कारण तुम्ही आत्मा म्हणता, पण तुम्ही काय म्हणायलात? आत्म्याच्या सामान्य स्वरूपात हे आधार. आत्म्याचं काय सांगायलात तुम्ही? आधार सांगायला. मग आत्मा तर त्याच्यातच गुंतला आणि त्या आधारातच. आणि मग हे जगत एक. आत्माच काय म्हणालात तुम्ही? आधार बी आहे आणि अधिष्ठान बी आहे. मग आत्मा तिथं गुंतला का नाही? आणि मग राहिलं काय? जगत. मग ह्या जगताला पाहतय कोण? कारण आत्म्याच्याच अज्ञानानं काय दिसायले? जगत दिसायले. मग हे जगत दिसायले कोणाला? अलग लक्षात? आधार कोण सांगितलाय? आत्माच सांगितलाय. आणि अधिष्ठान बी कोण सांगितलंय? आत्माच सांगितलाय. आणि प्रतीतीला काय आहे? म्हणजे त्याच्या अज्ञानामुळं उत्पत्तीला काय आलंय? जगत आलंय. आता हे 2च गोष्टी झाल्यात ना, आत्मा एक आणि जगत एक. आणि मग पाहणार कोण? कारण जगताचं अधिष्ठान कोण सांगायलात? आधार आणि अधिष्ठान तुम्ही आत्मा सांगायलात. मग या जगताचा द्रष्टा कोण? जगताला कोण पाहिलंय? जगताचं ज्ञान कोणाला व्हालंय? अहो तिथं कोणतरी मनानं हो मला हे जगत दिसायले कोणतरी असावं ना तिथं. तुम्ही म्हणतो हे सगळे जगातले लोक हे कोण आहेत? मग हे बघायतलेत ना जगाला. अहो ते आत्मवान आहेत ना. ते सगळे कोण आहेत? आत्मस्वरूपवान आहेत. आणि मग जगताला द्रष्टा कोण? एवढं मात्र मला सांगा. त्यावेळेस त्याची शंका कशी पहा. आता मनात अशी शंका येते. आता म्हणण्यात पुष्कळसं काय दळलंय बर का. तो म्हणतो आता म्हणजे हे मला सगळं कळालंय, पण तुम्ही शेवटी काय सांगितलंय? हे 2च सांगितले. ते पहिलं जर तसं ठुला असतं तर मग काय होत नव्हतं. पण आधार बी तेच सांगायला तुम्ही आणि अधिष्ठान ही आहे का नाही. म्हणले नाव कशावर चलती आहे का नाही. तिला चालायला काय मार्ग? पाण्याचाच आहे ना. मग तिला आधार काय आणि मार्ग काय? म्हणजे पाण्यावर बी आधार तीच राहते. पाणीच आधार तिला आणि चालायला मार्ग बी. तसं मला वाटायला लागलंय
की आत्माच जर आधार बी झाला आणि अधिष्ठान बी झाला तर मग या जगताचा द्रष्टा कोण? कारण दोन तत्व हे एका अधिष्ठानात घातल्यावर तर या ठिकाणी जे काही द्रष्टत्व करणारा आहे, दृष्टवान आहे किंवा साक्षी जो आहे तो साक्षी त्याचा मरायला आहे. शंकाकाराचा साक्षी मारायला आहे त्याच्या शंकेमध्ये. हे त्याच्या लक्षात येईना. आपला साक्षी नाही तो साक्षी मानिना. आणि साक्षी कोण आहे? अंतःकरणोपहित चैतन्य है का नाही? हे अंतःकरणोपहित चैतन्य तो आत्मा समजायला आहे किंवा आत्माच अंतःकरणोपहित चैतन्य समजायला आहे. पण गुरुजी म्हणतात त्याची शंका कशी पहा. आता मनात अशी शंका येते की रज्जू सर्प दृष्टांतात स्थूल दृष्टीने रज्जू आधार, तुम्ही स्थूल दृष्टीने सांगितलंय. रज्जू काय आहे? आधार आहे. म्हणजे सर्पाला आधार कोण सांगितलंय? तुम्ही रज्जूच सांगितले. कारण त्याच्याच अधिष्ठानावर ते प्रतीत व्हायला, त्याच्या अज्ञानानंच ते प्रतीत व्हायले. तर आणि त्यावर अनिर्वचनीय उत्पन्न झालेला त्या रज्जू आधारावर, आधार रज्जूवर उत्पन्न झालेला अनिर्वचनीय मिथ्या सर्प आणि त्याला पाहणारा कोणीतरी एक मनुष्य. हे किती झाले? 3 झाले ना. मिथ्या सर्प, त्या सर्पाला पाहणारा आणि रज्जू आधार, है का नाही? हे 3 असे 3 पदार्थ असतात. आणि दृष्टांतात आत्म्याचे सद्रूप आधार एक, आत्म्याचे सद्रूप आधार म्हणजे सामान्य रूप, सद्रूप म्हणजे काय? सामान्य रूप, आणि त्यावर उत्पन्न झालेले मिथ्या जगत. हे 2च पदार्थ दिसतात. पण जगताच पाहणारा कोण? आत्मा पाहणारा म्हणावा तर तो आधार आहे. तुम्ही त्याला आधार म्हणून सांगितलं का नाही? आणि पाहणारा मग नाही. तेव्हा या मिथ्या जगतास पाहणारा कोण समजावा? कारण ते अधिष्ठानातच गुंतलं ना. ते कोण? आत्मा. मग इथं मला तर 2च पदार्थ प्रतीतीला यायलेत, दिसायलेत. आत्मा एक आणि जगत एक. पण त्या जगताला पाहणारा कोण ते कृपा करून मला सांगा. आता कितकुशी शंका आहे. फक्त त्याला तो काय म्हणतोय, मला जगताला पाहणारा कोण आहे तेच सांगा फक्त. आता मी मानतो आधार आणि अधिष्ठान हे एकच आहे. आणि त्याच्या अज्ञानामुळं जगताची प्रतीती उत्पन्न होत आहे. पण त्या जगताला पाहणारा साक्षी हा कुठेही. त्यावेळेस सद्गुरू म्हणाले, अरे सर्व जगत मिथ्या असून जगत कसं आहे? सर्व मिथ्या आहे. आणि त्या आत्म्याच्या ठिकाणी कल्पित मानला आहे. हे जगत कसं मानलंय? आत्म्याच्या ठिकाणी कल्पित मानलं आहे. आणि वास्तविक सत्य कोण आहे? तुझा आत्माच आहे. आणि तुझ्या आत्म्याच्या ठिकाणी जगताची कल्पित उत्पत्ती ही मानावी लागते. आणि जगत पाहणारा तोही आत्माच आहे. जगताला पाहणारा, त्या कल्पित जगताला पाहणारा तुझा आत्माच आहे की. मग आता प्रथम तुझ्या समजुती करता कल्पिताचे अधिष्ठान जड व चेतन असे 2 मानू. समजुती करता काय मानू?
आता एक जड पदार्थ आहे आणि एक चेतन पदार्थ आहे का नाही? मग कल्पित अधिष्ठान एक मानावं लागल आणि चेतन असे 2 अधिष्ठान मानावे लागतील. म्हणजे समजुती करता कल्पिताचे अधिष्ठान जड मानावं लागल आणि कल्पिताचं अधिष्ठान जड व चेतन असे 2 प्रकारचे असते. जर जड अधिष्ठान असेल, अधिष्ठान जड असेल तर त्या ठिकाणी आपणाला तिसरा कोणीतरी पाहणारा लागणार आहे. जड जर अधिष्ठान असेल तर तिसरा कोणीतरी आपणाला मानावा लागेल. आणि जर अधिष्ठान चेतन असेल तर अधिष्ठानच चेतन आहे तर तिसरा मानायची काय गरज आहे का? ते उदाहरण देतात. जसं स्वप्न आहे, मग स्वप्नामध्ये स्वप्नातले पदार्थ हे कोणाच्या ठिकाणी उत्पन्न होतात? साक्षीच्या. साक्षी अविद्येची उपाधी करून काय करतो? पदार्थाची उत्पत्ती करतो. स्वप्नामध्ये कोण करतो? साक्षीच करतो का नाही? अविद्येच्या उपाधीनं साक्षीच करतो. आणि मग त्या ठिकाणी पाहणारा कोण आहे? मग त्या ठिकाणी अधिष्ठान कोण आहे? चेतन आहे. आणि पदार्थ कसे येत? म्हणजे कल्पित पदार्थ येत. म्हणजे कल्पिताला कुठे कुठे अधिष्ठान जड मानायचं आणि कुठे चेतन मानायचं. जर समजा आपण अधिष्ठान जर जड मानलं तिथं मात्र कोणतरी पाहायला लागतंय. पण जर अधिष्ठानच जर चेतन असेल तर अहो, जर समजा एखाद्या अंधारामध्ये टोपल्याखाली एखादी जड वस्तू ठेवली, जड दगड, माती, परळ, काही असं एखादी वस्तू, वाटी, तांब्या, पंचीपाळ जर एखाद्या टोपल्याखाली झाकून ठेवलाय, अंधाराखाली, अंधारात आणि टोपल्याखाली झाकून ठेवलाय, मग त्यावेळेस तिथं आपल्याला बॅटरीची आवश्यकता लागते, है का नाही? एकतर अंधारा असतो, तिथं अंधाराचं आवरण असतंय आणि पुन्हा त्या टोपल्याचं एक आवरण असतंय. कशावर? मधातल्या पंचीपाळावर. आणि मग ते पंचीपाळ जर घ्यायचा असेल तर 2 आवरणाची निवृत्ती करावी लागते. त्याच्यासाठी प्रकाश लागतो, है का नाही? कशासाठी? 2 आवरणासाठी लागतो का? है का नाही? पण प्रकाश लागतोच ना. मग अंधार निवृत्त करण्यासाठी प्रकाश लागतो. आणि ते टोपलं उचकिलं, कार्ड टोपलं तर ते पंचीपाळ दिसण्यासाठीही, है का नाही? तिथं बॅटरीची गरज आहे. का म्हणून? तर तिथं काय आहे? जड पदार्थ ठेवलेला आहे. तो प्रकाश रूप आहे का? नाही. मग तिथं बॅटरीची गरज लागते. जड पदार्थ प्राप्त करून घेण्यासाठी तिथं प्रकाशाची गरज लागते. पण जर समजा एखाद्या टोपल्याखाली दिवाच लावलेला ठेवलेला असला, समजा दिवाच लावून ठेवलेला दिवा आणि तो दिवा आपल्याला बाहेर आणायचा आहे, तर मग त्या ठिकाणी आपणाला दुसऱ्या प्रकाशाची गरज आहे का? त्याच ते दिवा दिसायला सुद्धा दुसरा दिवा लागत आहे का? उजेड लागत आहे का?
कारण तो कसा आहे, प्रकाश रूप आहे. मग प्रकाशाची गरज आहे का त्याला? मग तसा आत्मा कसा आहे, प्रकाश रूप आहे, हे का नाही? आणि चेतन आहे, ज्ञान रूप आहे. ज्ञान रूप बी आहे, चेतन रूप बी आहे, प्रकाश रूप बी आहे. मग आत्मा हा आधार आणि अधिष्ठान या दोन्ही लक्षणांना तिथं गुंतला, तरी पण अंतःकरण उपाधीनं कोण जाणणार? पाहणारा. तोच साक्षी आहे, तोच आत्मा आहे. तो कशानं पाहणार? अंतःकरण उपाधीनं, अंतःकरण वृत्तीनं. मग या ठिकाणी तुला जे वाटायला लागलंय की तिसरा कोणीतरी पाहिजे, तिसरा कोणीतरी पाहिजे, तिसरा असण्याची काहीही आवश्यकता नाही. चेतनाचं ज्ञान करून घेता येईल. बरं, हे जाऊ दे, तुला हे समजलं नाही ना. जर समजा मृदंग लावण्यासाठी बाहेर काढला, त्याच्यावरची खोळ काढली आणि त्याला असं मृदंग लावावं लागतंय ना आधी. मग त्याला तर असं उभं करून ठेवत येतं. आणि जर समजा त्या मृदंगावर एखादा खडा पाडला आणि ते मृदंग खडा पाडल्यावर काय होतंय? वाजतंय का नाही? मग तो आवाज ऐकण्यासाठी कोणतरी तिसरा लागतंय का नाही? आता त्या ठिकाणी मृदंग कसा आहे का नाही? आणि खडाही जडच आहे. पण ते ऐकण्यासाठी चेतना असावा लागतो. याच्यामध्ये 3 लागतात, याच्यामध्ये आहे का नाही? आणि मग जर समजा या दृष्टांतामध्ये 3 लागायलेत का म्हणून, तर तिथं अधिष्ठान काय आहे ते. आणि जर समजा मग पुन्हा मृदंग लावला आणि गायन सुरू झालं, पण भजनाला कोणीच आलं नाही, मृदंग लावलेला तसाच राहिला. मग एकट्यानंच विना घातला आणि त्यानं गायन चालू केलं. तो गाणाराही आणि ऐकायला कोण? तुला वाटायला का तो ऐकायला कोणी असावं तिथं? त्याला ऐकू येत नाही का त्यानं गायलेलं? मग गाणारा बी तोच आहे आणि मग तस आधारही तोच आहे, अधिष्ठान ही तोच आहे. मग अशी वास्तविक आधार आणि अधिष्ठानाची तुला जी काही भीती पडली होती, 3 असावेत 3 असावेत, पण कुठं असावेत आणि कुठं नसावेत हे कळण्यासाठी आम्ही कुठे कुठे दृष्टांतामध्ये जड अधिष्ठान सांगतो समजुतीसाठी. वास्तविक पाहता अधिष्ठान चेतनच आहे. जड चेतन, जड अधिष्ठान कधीच होत नाही. कारण अधिष्ठानत्व हे चैतन्याकडेच आहे. तस जे चैतन्य स्वरूप असणार, चैतन्य स्वरूप असणार आत्मा हा त्याच्या अज्ञानानं कणाच्या आत्म्याच्या अज्ञानानं तो सामान्य स्वरूपाला प्राप्त होतो. तो कशात जातो? सामान्यात जातो, म्हणजे सामान्य ज्ञानात जातो, है का नाही? आणि मग विशेष ज्ञानात काय जातं? त्याचं अज्ञान, है का नाही? मग दोरीचं विशेष अज्ञान आहे, दोरीचं आणि सामान्य ज्ञान कोणाचं? दोरीचंच, है का नाही? तसंच आत्म्याचं विशेष अज्ञान आणि सामान्य. आता एकाच व्हायलंय का नाही, सामान्य आणि विशेष?
हा, आत्माच सामान्य रूप व्हायलाय आणि आत्माच विशेष रूप व्हायलाय. मग आत्मा हा सामान्य ज्ञानात असला की त्याचं अज्ञान मानावं लागतंय, है का नाही? आणि आत्मा विशेष स्वरूपात आपणाला आला की मग विशेष अज्ञानाची निवृत्ती, विशेष अज्ञानाची काय होणार? निवृत्ती होणार. आणि विशेष अज्ञानाची निवृत्ती झाली की मग विशेष काय होणार? म्हणजे अज्ञानाची जागा कोण घेणार? ज्ञान घेणार. आणि ज्ञानाची जागा कोण घेणार? है का नाही? अगोदर सामान्य ज्ञान होतं ना, मग त्या सामान्य जाग्यावर अज्ञान येऊन बसणार. आणि जे विशेष अज्ञान होतं का, त्या विशेष अज्ञानाच्या जाग्यावर काय होणार? विशेष ज्ञान होऊन बसणार. है का नाही? ही जसं समजा म्हणजे बदला बदली जी होती ही सामान्याचं विशेष आणि विशेषाचं सामान्य. मग परमार्थात येऊन काय करायचंय? मग परमार्थ कशाला म्हणते? तर अज्ञान घालविणे. कोणता अज्ञान? विशेष. हा, विशेष अज्ञान आहे आपणाला, ते घालवायचंय. पण विशेष अज्ञान हे आधी कळावं लागेल ना. हा, मग हे संत सांगायलेत, शास्त्र सांगायलेत की बाबांनो, नका डोळे धूर भरून राहो, नका डोळे धूर भरून राहो. निजवृत्ती काढी, सर्व माया तोडी, इंद्रिय सवडी लपू नको. मग आपण विचार कराव ना, आपण इंद्रियाच्या कंसात आहेत का? म्हणजे आपण इंद्रियाच्या सुखामध्ये आपण लंपट आहोत का? म्हणजे आपण संसारी जन्म मरण आपल्या ठिकाणी आपण मानायलोत का? आणि मग याचे उत्तर आपल्याला माहित नसतेत का? हे सामान्य ज्ञानानं बी कळत आहे ना की आपण आता जन्मलोत, मरणार आहेत. याला विशेष ज्ञानाची गरज आहे का? मग कामून जन्मायलोत, कामून मरायलोत, जरी त्याला स्वतः नाही कळालं तर त्यानं विचारावं का नाही? मग कोणतरी म्हणेन बाबा तुला अज्ञान, तुझ्या स्वरूपाचं अज्ञान आहे म्हणून तुला तसं वाटायलंय. वास्तविक पाहता तू जन्मणार नाहीस, मरणारा नाहीस, तू सच्चिदानंद ब्रह्मरूप आहेस, असं कोणतरी सांगन ना त्याला. मग तेव्हा त्याला विशेष ज्ञान होईल त्याला स्वतःच. मग सामान्य निघून जाईल आणि मुक्त होईल ना. तो काय होणार मग? मग मुक्त झाल्यावर पुन्हा जन्म मरण आता फेऱ्यामध्ये येईल का तू? म्हणजे त्याचं काम व्हायलंय का नाही? मग हे सांगायले तर फक्त सामान्य जरी ज्ञान असलं तरी त्याला प्रयत्नानं मुक्त होता येतंय. फक्त सामान्य पाहिजे, सामान्य ज्ञान. आता प्रत्येक जीवाला सामान्य ज्ञान आहेच. का म्हणून? तर त्याला जग दिसायलेलं हे कळायले ना. हे जग दिसायलेलं हे का नाही? जग आहे असं म्हणतो का नाही ते? हो, मी देहवान आहे असं त्याला कळायले ना. हे त्याचं सामान्यच आहे ना. पण ते जग काय हे कळा ना फक्त. मी कोण आहे? हा, है का नाही? हे कळायले का? फक्त आहे म्हणून कळायले, म्हणजे त्याला सामान्य ज्ञान आहे. मग हे जग कल्पित आहे, जगत हे कल्पित आहे का सतरूप आहे हे कळाना. आणि सतरूप आहे म्हणून कळायले त्याला सत्यता द्यायला आहे. पण त्याचं ते सत्य ज्ञान नाही ना, ते विपरीत ज्ञान आहे. ते ज्ञान कोणचं आहे? विपरीत आहे. कारण सत्य कोण काय आहे? आत्माच एक सत्य.
आणि बाकी सर्व मिथ्या आहे. मग आत्म्याची सत्यता, आत्म्याचं सामान्य ज्ञान त्यानं त्या जगताला देऊन टाकलं. आणि जवळ तर काहीच नाही, त्यानं स्वतःचा तर विचारच केला नाही. हा, स्वतःचा अजिबात नाही. ते जे सामान्य होतं का जवळ, ते सुद्धा त्यानं जगताला देऊन टाकले आहे रूपानं. आणि आहे रूपानं आपण आहोत याची तुला त्याला आठवण सुद्धा नाही. विसर पडलाय त्याची त्यालाच. मग हे सामान्य सुद्धा म्हणजे असं ज्यावेळेस संतांनी बघितलं, दिसलं की याच्यामध्ये किती पुण्यवान लोक आहेत बघाव, कोण कोण पुण्यवान आहेत. तर संतांना याच्यामध्ये कोणीच दिसेना झालंय, कोणीच पुण्य, कोणाच्याच खिशानं पैसे दिसनात ना, पुण्य कोणाच्याच जवळ दिसेना. का म्हणून तर त्यानं स्वतःची सत्ता जगताला देऊन टाकली आणि स्वतः हरपून बसले. तर म्हणजे सामान्य ज्ञान सुद्धा जवळ ठेवलं नाही. हो. मग संतांच्या तोंडातून उद्गार निघाले, अरे 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 अरे, हे तू काय केले, सारे मुद्दल गमाविले. मुद्दल गमावणं म्हणजे याचा अर्थ काय? अहो हे सामान्य मुद्दल आहे. सामान्य ज्ञान काय आहे? आणि मुद्दल खरं असतं का नाही? मुद्दल हे खरं आहे का नाही? आणि तेच गमिले, तेच गमिले. असं संतांना जगताकडे बघितल्यावर जगताचं असं चित्र संतांनी पाहिलं, म्हणून ते म्हणले अरे 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 अरे. तीनदा म्हणले, तीनदा अरे अरे अरे, हे तू काय केले, हे काय करून बसलास तू, मुद्दल सुद्धा तू घालून बसलास. मग आता मुद्दल गेल्यावर त्याच्यामध्ये कसा प्रकाश टाका? मग त्याला आधी मानावं लागून, तू आहेस का नाही हे मला सांग. ते आहे तर म्हणणारच नाही, ते म्हणणार तुम्हाला काय दिसायले. तशा मुद्दल गमविलेला मनुष्य अजिबात सरळ बोलत नाही. अहो व्यस्त नाही, पण मुद्दल बी नाही म्हणतय. आणि ते चांगला बोलन का? मग ते त्याची वृत्ती कशी असते? मुद्दल बुडव्याची वृत्ती. याला काय म्हणतात? मुद्दल. हा. मग आता ह्या जगतामध्ये कसे येतं? आणि मग ते मुद्दलच त्याच्या ठिकाणी राहिलं नाही, तर मग त्याला हे विशेष जे सुख आहे आत्म्याचं, चिदानंद, हा कसा भेटावा बरं? हे व्याज आहे बरं का. चिदानंद जे आहे ना, हा हे व्याज आहे. कारण ते व्याज कधी मिळतंय? अंतःकरण असेल तरच. हा, ते विशेष ज्ञानाची जी उत्पत्ती होती ते कुठे होती? वृत्तीमध्ये होती. वृत्ती असेल तरच विशेष आहे ना, उपाधी असेल तरच. मग जवळ ही उपाधी आहे, देह आहे, तोपर्यंत विशेष आनंद भोगता येईल. आणि अंतःकरण नष्ट झालं, अंतःकरणाचा लय झाला की मग त्या ठिकाणी आनंदाची उत्पत्ती कशी होईल? आनंद स्वरूपता होईल. हा, प्रत्यक्ष स्वरूप होईल. ते प्रत्यक्षाचा विषय होणार नाही ना, प्रत्यक्षाचा विषय होणार नाही. आणि प्रत्यक्षाचा विषय मुक्तीमध्ये. कारण माऊलीचा एक अभंग आहे, नवला विषय, उदयला चंडांशु, काहीतरी ते येईना झालंय तोंडाला. सूर्य मावळणं याच्यात काही नवल नाही. सूर्य मावळणं हे नवल नाही. का म्हणतो? उगवालाय, दुपार झाली आणि आता रात्र येणार आहे म्हणून तो मावळेलच. पण उगवालाच कसा? हा,
अहो जन्माला आलाय, जन्माला आलाय, मग आता तरुण होणार, म्हातारा होणार आणि मरणार. मरण याच्यात नवल नाही, पण जन्मालोत कसं हे नवल नाही का? हे नवल मानावं खरं. हा, पण याचा कोण विचार करतय? मग आपणाला हे जे सामान्य स्वरूप आणि विशेष स्वरूप जे याले, हे कोणाला याले? आत्म्याला याले का आपल्याला याले? हा, विशेष स्वरूप कोणाला याले? हा, आत्म्याला याले का आपल्याला म्हणलं? म्हणजे आत्म्याला आलं काय ना आपल्याला आलं काय एकच की. मग हे विशेष आणि सामान्य हे कशामुळे व्हायलोत? आपणच व्हायलोत का नाही विशेष आणि सामान्य? मग आता आपल्याला हे अंतःकरण भेटले म्हणून आपण विशेष स्वभावाला आलो. मग हे कशामुळे? उपाधीमुळेच ना. विशेष स्वरूपाला जे आपण आलो ते कशामुळं? उपाधीमुळे. मग आता विशेषामध्ये आलोत का नाही? आणि आता आपण आत्मस्वरूपान आहोत का नाही? आणि जगताला कोण बघायले? मग जगत एक आणि आपण एक असं दोघच आहेत ना. हा, अहो आपणच जगतातले येत. मग जगत हे जे आहे हे आत्मा आहे का जग आहे? मग आत्माच काय करायलाय? आत्मदृष्टीने आत्माच बघायलाय. आत्माच काय करायलाय? आत्म्यालाच बघायलाय. त्याच्या दृष्टीनं, आत्मदृष्टीनं, इंद्रियाच्या वृत्तीनं, उपाधीच्या वृत्तीनं तो कोणाला बघायलाय? त्यालाच बघायलाय. हा, तोच गायलाय आणि तोच ऐकायलाय. इथं दुसरं कोणी नाहीच. याला म्हणायचा अभेद. हे काय झाला आता? इथं तर दोन बी नाहीत. आता बसतो तरी दोन होते, त्याच्या आधी तीन होते. एक 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 कटायतले. हा, आता असं चिंतनाला, असं जाणण्याला हा सगळेच खपू दे. हा, काय दे? रोडगा वाहीन तुला सत्वर. सत्वर पावगे मला भवानी आई, रोडगा वाहीन तुला. कशा रूपानं पाव? म्हणजेच कोणीच उरू देऊ नको घरात. सासू उरू देऊ नको, सासरा उरू देऊ नको, ननंद उरू देऊ नको, देर उरू देऊ नको. हा, त्याच्यात नवरा आहे का नाही? पाठ नाही वाटते कोणाला. आहे तिकडेच खपू दे त्याला. हा, तसं जर केलंस तर तुला रोडगा व्हाईन. रोडगा काय? रोडगा कशाला म्हणते? हे जे ह्या आपण या संसार स्वरूपाला आलो. हे संसार स्वरूपाला जे आपलं स्वरूप आलं आहे संसार दशेला, हा काय झालाय? रोडगा झालाय. कशानं झालाय? ह्या संसाराच्या योगानं, या उपाधीच्या योगानं, अज्ञानाच्या योगानं काय झालाय? त्याचा रोडगा झालाय. रोडगा. हा, ते डबर झालाय. डबर. आणि ते डबर ते त्याला आवडत आहे, त्या आईला. कोणाला? मायाला. हा, म्हणजे हे जे आपण स्वरूप मानलं होतं ना, कोणतं? हे देह, ही रोडगा आहे. आणि आईला काय आवडत आहे? तिचीच उपाधी आवडन ना. हा, भवानीला काय आवडन? तिची हे देह कोणाचा आहे?
तिचाच आहे ना, आणि मग तिची तिला द्यावं लागेल ना, व्हावं लागेल ना तिची तिला. मग ती जनाबाई कसा कोण आहे, कोणाचा आहे अभंग ते माहित नाही, पण फक्त ऐक्य की ती म्हणते तुला हे रोडगाव आहे, हा देहरूपी ज्या आता पोस्टवर मी मरून धरून ठेवला होता ते आता तुला देऊन टाकील, पण हे बाकीचे सगळे खपू दे. पण ते बाकीचे हे घरातले जे नाव घेतले ते नाही तर बर का, पंचविषय आहेत ते, है की नाही. असं ते जर या ठिकाणी निवृत्त केलं तर याचं काहीच काम राहत नाही. मग ज्याची त्याला हे देऊन टाकावं. आमचं काम झालं बाबा, तुमचं आणलं होतं ना उष्ण, हे धरा तुमचं. म्हणून हे मायच आहे ना, हे मायाला देऊन टाकावं. आणि स्वरूप जे आहे ना ते आत्म्याचं आहे ना, ते आत्म्याला देऊन टाकावं. जिथले तिथं पसारा लावून जावावं इथून मला वाटतंय. तो घरात आलं की सगळं गण काही बी पडलेलंच, कपडे पडलेले, भांडे पडलेले, लेकरं जेवलेले तसेच खरकटेच. आणि तसं जर त्याच्यामध्ये जर एखादं जाणकार आला, घराला पाहणारा आला, तर म्हणून काय अवस्था आहे बाबा ह्या घराची, हा या घरात नांदणारे काय करायलेत कोणाला ठाव. हा अहो जिथले तिथं पसारा लावित असते. घर म्हणजे काय असं असते का उकांड्यावानी. मग तसं जन्माला आल्यावर जिथे तिथं पसारा लावण्यासाठी आलो का असं गण करण्यासाठी. हे जिथे तिथं पसारा लावता येत नसला तरी बी माय आली या कानबार, नाही सासू असली तर तिचं ऐकाव, माईचं ऐकाव, शेजारणीचं ऐकाव. हा त्यानं सांगितले की मला का कळत नाही का काय. तसं एखाद्या ज्ञानी माणसानं कोणी सांगितलं की अरे परमार्थ कर, अविद्या काढून टाक, मुक्तीच्या मार्गाला लाग, मला का कळत नाही का काय. असं म्हणल्यावर ती गणगण कशी निघन बर. मग सुखरूपता कशी प्राप्त होईल, मग दुःखरूपता कशी जाईल, मग जन्म मरण कसं टळत. म्हणून जन्म मरणासाठी टाळण्यासाठी, जन्म मरण हे निवृत्त करण्यासाठी कुणाचं तरी ऐकावं लागत आहे. तसं या ठिकाणी शिष्य ऐकायला बर का सांगितलेलं. आता व्हायलेच शंका त्याला, ते तरी काय करीन बरं. हा तस आता चलत खाली बघून चरायला कोणी उग उडसाक्या कानबार इकडं तिकडे बघितलं की ठेस लागतीच. हा आता त्याला तो काय करील. कारण खाऊंदाच्या बोटाला ठेस तवात लागती म्हणते. तो खाऊंदाच्या बोटालाच पुन्हा. तस जे या दुःखरूपात संसारात आलेला आहे त्याला अशा ठेसा लागतातच, शंका होतातच. कारण त्यांना नाना प्रकारचे संस्कार चित्तामध्ये मांडलेले आहेत आणि ते पूर्ण संस्कार बाहेर निघूस तर शंका उत्पन्न होणारच. कारण शंका त्या मधात जळजळ करतात. जसा फोड फुटायला आल्यावर ठसठस करतोय तसे शंका अंतःकरणामध्ये आणि त्या वरचीवर निघतात. पण ते पिकायला आलेला पाहिजे बर का. म्हणून आपल्याला पिकावं लागल. गाजर लेवणी तशाला तसं जर राहिलं नाही जमत, काढाला लावावं लागतंय आपल्याला. आणखी उद्याचा काय त्याला शंका होती ते पाहून उद्याच्या वेळात आपण ती शंका पाहू. तोपर्यंत थांबू. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल.